हा मातोश्री बंगलो प्लॉट्सची ही प्रवेश आहे, एंट्री आहे। हा नागमोडी सुरेख मातीचा रस्ता तुमचं स्वागत करू इच्छितोय मातोश्री बंगलो प्लॉट्स प्रोजेक्टमध्ये। हे आहे मंडणगड, चांदणी चौक पुणे आणि पनवेलपासून 150 किलोमीटर अंतरावरील। साधारणपणे चांदणी चौकातून पुण्याच्या तुम्ही इथे 3.5 तासात आणि पनवेलवरून 3.5-4 तासात येऊ शकता मंडणगडला। मंडणगड शहरापासून 4.5 किलोमीटर अंतरावर हे मातोश्री बंगलो प्लॉट्स प्रोजेक्ट आहे। बाजूला आहे अडखळ नावाचं सुरेख गाव आणि एक बाजूला आहे सुर्ले गाव। हद्द येते ही सुर्ल्याचीच, सुर्ले ग्रामपंचायतची हद्द येते। इथे 2,500 स्क्वेअर फूटचे छोटे छोटे प्लॉट्स आहेत। आत्ता म्हणजे मी आत्ता बोलतोय, हा जून 2025 मध्ये बोलतोय। 5 लाख रुपये फक्त किंमत आहे आमची 2 गुंठ्याच्या प्लॉटची। ही किंमत वाढत जाते जसे प्लॉट्स आमचे सेल होतात तसे। मात्र आत्ता तुम्ही बुकिंग केलं तर 5 लाखात तुम्हाला इथे 2 गुंठ्याचा प्लॉट मिळेल। NA प्लॉट, टायटल क्लिअर, 40 वर्षाच्या सर्च रिपोर्ट सकट, टाउन प्लॅनिंग अंतिम मंजुरी सकट, कुठलाही टायटलचा विषय नाही। निसर्गरम्य परिसर तुम्ही बघत असाल कसं सुरेख दिसतंय सगळं हे, आणि हे वर्षभर ही ग्रीनरी असते। नक्की संपर्क करा मातोश्री बंगलो प्लॉट्स प्रोजेक्ट। मी स्वतः सचिन शेठ, 9421135552। सुरेख बंगला मी बांधून देऊ शकतो, छोटासा 600 स्क्वेअर फूटचा, 8 ते 8.5 लाख रुपयामध्ये। स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन खर्च वेगळा, प्लॉटचं किंमत वेगळी। अनेकांचा गैरसमज होतो 8-8.5 लाखात प्लॉट विथ बंगलो आहे की काय, प्लॉटची किंमत वेगळी। इथे 5 लाखात तुम्हाला आम्ही प्लॉट देऊ इच्छितोय, म्हणजे 15-16 लाखामध्ये इथे प्लॉटनी घर होईल। तर तुमच्या बजेटमध्ये आम्ही आणून ठेवलेलं आहे सगळं हे। बघा, कोविड येतं आहे, विविध व्हायरससारखे येत आहेत, तर सिटीमध्ये आपल्याला वाटतं कधीतरी 8-15 दिवस, महिनाभर जाऊन शांत कुठेतरी राहावं निसर्गरम्य परिसरात। इथे तुम्ही राहू शकता अतिशय कमी खर्चामध्ये, अतिशय कमी गुंतवणुकीमध्ये। ठीक आहे, तर मग अधिक माहितीसाठी संपर्क करा व्हॉट्सॲप नंबरवर माझ्या 9421135552 वर। मी तुम्हाला ब्रोशर पाठवेन, नक्की भेट द्या, तुमची राहायची व्यवस्था होईल इथे प्लॉट बघण्यासाठी आल्यानंतर। अजूनही आमची इथे आजूबाजूला प्रोजेक्ट्स आहेत। नमस्कार, तुमचं स्वप्नातलं कोकणातलं घर पुरं करण्यासाठी शेठ कोकण विश्व, रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ, नमस्ते। अजून एक गोष्ट, ज्याला गोमाता ही आपली आई आहे असं खरोखर वाटतं, ते वंदे मातरम म्हणताना ज्याचं हृदय आनंदाने ओथंबतं, त्यांचंच फक्त ह्या माझ्या प्रोजेक्ट्समध्ये सगळ्या स्वागत आहे। नमस्कार, जय गोमाता, वंदे मातरम।